नमस्कार, एबीपी मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। शेकडो युवकांच्या उपस्थितीमध्ये मराठा पाटील युवक समितीच्या वतीने भव्य रोजगार आणि उद्योजक मार्गदर्शन मेळावा संपन्न। दिनांक 19 जुलै रोजी मराठा पाटील युवक समितीच्या वतीने भव्य रोजगार आणि उद्योजक मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। वाढती बेरोजगारी ही एक मोठी सामाजिक समस्या झाली असून मराठा पाटील युवक समिती सामाजिक कार्यामध्ये सदा तत्पर असून युवकांची वाढती बेरोजगारीची जाण ठेवून सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते हार अर्पण करून करण्यात आली। यावेळी गजानन ढगे यांनी मराठा पाटील युवक समितीच्या कार्याची माहिती देऊन समिती कायम सामाजिक उपक्रम राबवित असते। राजकारण विरहित समाजाला दिशा देण्यासाठी आणि समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात असतात, परंतु मराठा पाटील समाज हा मोठ्या भावांची भूमिका म्हणून इतरही जाती धर्माच्या सर्वांगीण विकासासाठी काम करते। आजचा हा कार्यक्रम हा तरुणांना दिशा मिळावी यासाठी आहे। देशाचे भविष्य तरुण आहेत आणि संधी त्यांना मिळाव्या तर उज्ज्वल भविष्य होईल यासाठी कायम समिती प्रयत्न करत असते आणि आजचे आयोजन याच हेतूने करण्यात आले होते। सर्वच जाती धर्मातील युवकांना रोजगाराची संधी निर्माण व्हायला हवी म्हणून सर्व कंपनी आणि रोजगारांच्या संधी एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न आहे असे मत त्यांनी व्यक्त केले। यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक पुरुषोत्तम अंभोरे तसेच जिल्हा उद्योग केंद्राचे समन्वयक यांनी युवकांना विविध शासकीय योजनांची माहिती दिली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल अवताडे यांनी केले तसेच आभार प्रदर्शन प्राध्यापक भूषण दाभाडे सर यांनी केले। यावेळी शेगाव ग्रामीणचे ठाणेदार प्रवीण लिंगाडे साहेब, श्रीधरदादा पाटील, सचिन तायडे साहेब, श्री पुणकर साहेब, बांधकाम सार्वजनिक विभाग माजी जिल्हाध्यक्ष प्रवीण उर्फ छोटू पाटील, संतोष लिप्ते, ज्ञानेश्वर शेंजोडे, मनोज रहाटे, जिल्हा कार्याध्यक्ष मोहन घुईकर, जिल्हा संघटक अविनाश कुटे, प्राध्यापक डॉक्टर योगेश म्हैसागर, जिल्हा उपाध्यक्ष सतीश लांडुरकर, श्याम अढाव, भूषण दाभाडे सर, अतुल गव्हाड, खामकर तालुक्याध्यक्ष राम परस्कर, प्रतीक मिरगे, नंदलाल उन्हाळे, नांदुरा अध्यक्ष प्रफुल्ल बिचारे, पन्ना पाटील, कपिल पाटील, कैलास वक्ते, आकाश वक्ते, पवन पाटील, पवन लांडे, राजेश पाटील, नितीन खोंड, श्रीहरी टिकार इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती। सदर रोजगार मेळाव्यामध्ये पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव, खान्देश, अकोला तसेच बुलढाणा इत्यादी ठिकाणाहून मॅन्युफॅक्चरिंग, फायनान्सेस, रिटेल, सेल्स व मार्केटिंग, बँकिंग, इन्शुरन्स, हॉस्पिटॅलिटी, फॅसिलिटी, टेलिकॉम व BPO, KPO आदी क्षेत्रातील 25 नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधित्व यांनी या मेळाव्यात घेऊन इच्छुक युवकांच्या मुलाखती घेतल्या। यावेळी जवळपास 400 युवकांनी या मेळाव्यात नोंदणी करून मुलाखती दिल्या। सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ऋषिकेश हिंगणे, अक्षय कोकाटे, महेश पहुरकार, अक्षय ढगे, सागर जवळजाळ, दत्ता वडतकार, अमोल गोळे, प्रवीण गोळे, श्री बळीराम गोळे, साहिल पाटील ढगे, ऋषी गीते, अभि ढगे, लकी ढगे, भूषण लांजुळकर, सक्षम पहुरकार, प्रतीक गीते, शुभम पहुरकार, हरीश पहुरकार, सौरभ धांडे, मयूर जवंजळ, धनंजय जवंजाळ, यश बाठे, हर्षल पुणकर, गजानन जवंजाळ, कृष्णा जवंजाळ, गोपाल गोडे आदींनी परिश्रम घेतले। धन्यवाद।